सोलापूर बाजार समिती निवडणुकीचा धुरळा चांगलाच उडालाय। 18 जागांसाठी तब्बल 438 उमेदवार रिंगणात असून कोण कधी अर्ज माघारी घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख 16 एप्रिल असून या रणांगणात सगळ्यात जास्त चर्चा आहे ती बाहुबली दिलीप माने यांच्या भूमिकेची। दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील बहुतांश सोसायट्यांवर माने यांचं निर्विवाद वर्चस्व आहे। त्यामुळे बाजार समितीच्या सत्तेचं सिंहासन कोणाच्या ताब्यात जाईल हे माने काय निर्णय घेतात यावरच ठरणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। माने अजूनही स्पष्ट भूमिका घेत नाहीत आणि त्यामुळेच राजकारणात उत्सुकता वाढली आहे। भाजपनं या निवडणुकीचं नेतृत्व सचिन कल्याण शेट्टी यांच्या हाती दिलं आहे। कल्याण शेट्टी यांनी मानेंविरोधात सर्वपक्षीय आघाडी उभी करण्याचा प्लॅन तयार केलाय। त्याला जिल्ह्यातील नेत्यांचा पाठिंबाही मिळतोय। पण दुसरीकडे माने यांचे खास असलेले भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे नुकतेच सोलापुरात आले आणि माने गोरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली। सूत्रांच्या माहितीनुसार दिलीप माने हे भाजपासोबत युती करण्याच्या तयारीत आहेत, पण त्यासाठी त्यांनी 18 पैकी तब्बल 11 जागांची मागणी केली आहे। म्हणजे थोडक्यात भाजपसोबत असले तरी सत्ता माने यांचीच असणार असं समीकरण तयार होत आहे। भाजप मानेंची मागणी मान्य करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।